बाय, मम्मीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको. हे बघ, आपलं सगळं चांगलं आहे. तुम्ही काय मला जड नाही आहात काय ना बाय. तुमच्या मम्मीने खूप कष्ट केले, खूप. आज ती जर नसती ना तरी मी यातला अर्ध पण करू शकलो नसतो. तिला ना काळजी वाटते तुमची, की आमच्या मागं तुमचं सगळं चांगलं व्हावं असं वाटतं तिला, म्हणून बोलते ग. बाय, तुम्ही जसं तिच्यावर प्रेम करता ना तसंच मी पण खूप प्रेम करतो तिच्यावर. तिला तिला मी दुःखात नाही बघू शकत, पण म्हणून मी तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार. नाही करणार. तुला नाही ना लग्न करायचं, ठीक आहे, नको करू. मी त्या विनायकला काय सांगायचं ते सांगेल, पण मला काहीतरी एक कारण सांग ना. मी उद्या कामावून येईपर्यंत तुला वेळ देतो. तू तुझा निर्णय सांग. काही असू दे, काही कुठलाही निर्णय असू दे, मी तुला काही बोलणार नाही त्याच्यावर. पण एक नकाराला ठोस कारण नसेल ना बाळा, तर हे लग्न होऊ दे. आई बाप म्हणून आमच्याच विश्वास ठेव. तुझं वाईट नाही होऊ दे ना. आई आज इतक्या उशिरापर्यंत जागी आहे. गौतमचं टेन्शन घेतेस का? काळजी करू नकोस, फार काही झालं नाहीये. आणि डॉक्टरांनी चेक केलंय ना, आणि आपण काही स्वतः सगळं ठरवत नाही होत ना. औषधं दिली आहेत, पेनकिलर्स दिले आहेत. बरा आहे तो आता. ऑब्व्हियसली थोडा घाबरलाय ऍक्सिडेंटमुळे, पण बाकी इज फाईन. होईल, 1-2 दिवसात बरा होईल. बरा होईलच रे. त्याला झालेल्या जखमेचं काही टेन्शन नाहीये. ती त्याच्या वागण्याचं टेन्शन आलंय मला. जरा बालिश आहे ना, दिसतोय तसाच, वागतोय तसाच. स्वभावाने चांगला आहे, प्रेम करतो सगळ्यांवर, लोकांच्या मदतीला धावून जातो, लोक कौतुक करतात, सगळं छान आहे. पण आयुष्याकडे सिरियसली पाहायला हवं ना थोडंसं. हळवा आहे ना, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो तो, म्हणून. अजूनही तसंच आहे. आठवतंय ना, कॉलेजमध्ये डिप्रेशन मध्ये गेलो होतं बाळ आपलं. तू होतास म्हणून लवकर बाहेर आला, तरी सगळं करून वर्ष लागलं आहे की नाही. ह्या एवढ्याशा प्रसंगांनी तो नंतर कसा हसरा, मज्जा मस्ती करणारा, लोकांना चिडवणारा, नुसता बडबड करणारा मुलगा, आणि हा अचानक असा एक दिवस गप्प होऊन घरात आला. वागण्यात झालेला बदल, भीती वाटते रे मला. पुन्हा तो नक्की चुकून आला होता ना तुझ्या गाडीसमोर. काय विचार करतेस तू? आई अगं, नको नको घेऊस एवढं टेन्शन. हे बघ, मला नाही वाटत मेजर असं काही झालंय. आणि तू म्हणालीस ना, आता छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतो. मित्रामित्रामध्ये भांडण झालंय, दॅट्स इट. आपण बोलू ना. इनफॅक्ट तो स्वतः येऊन सांगेल 2-3 दिवसात. आयुष्यभर असं राहणार आहे का तो? नाही ना. तू का स्ट्रेस घेतेस? अगं, बीपी लो होईल तुझा. मी आहे ना, मी बोलीन. नाही आहेसच रे तू, बोलशीलच त्याच्याशी, पण डोक्यात काहीतरी चालू आहे त्याच्या, आणि तो लपवतोय काहीतरी आपल्यापासून असं वाटतंय सारखं. असं नाही होऊ शकत का माझी? मग तू का आम्हाला एकमेकांसमोर आणलं? का आमच्या दोघात एक कनेक्शन डेव्हलप केलंस? आणि जर हेच होणार होतं तर आम्हाला का भेटवलंस?
झोपली नाहीस तू असून? दूध पी. नकोय मला. दूध पी, जेवली नाहीयेस तू. आणि उद्या सकाळसाठी चहाला आहे दूध थोडं. नंतर पप्पा आणून देतील. प्लीज पी ताई. अगं जेवली नाहीयेस तू, ऍसिडिटी होईल. ताई एक विचारू का? माझ्याशी खरं बोलशील? मी तुझ्याशी खोटं बोलली आहे का कधी? माझ्यापासून काही लपवलंयस का? सांग ना ताई, तुझं कोणावर प्रेम आहे का? तुला असं वाटत असेल तर तू काय लपवतोय हे शोधायचा प्रयत्न करतो मी. डोंट वरी. नाही विचारशील, आडून आडून विचार. हा हो त्याला डायरेक्ट विचारून परत तो हो हो. तुला माहिती आहे ना, माझ्यासाठी साक्षी आणि गौतम माझ्या जीवापेक्षा जास्त महत्वाचे आहेत. गौतमचा काय प्रॉब्लेम आहे, तो कसा सॉल्व्ह करायचा हे सगळं मी बघेन. जोपर्यंत त्याचा मोठा भाऊ जिवंत आहे त्याच्या मनासारखंच होईल. तो आनंदी राहील ही माझी जबाबदारी. तो आराम करता. नाही मी बोल ना. तू बोललीस ना माझ्यापासून काही लपवणार नाहीस. आपण सगळेच शेअर करतो एकमेकींशी. कोणावर प्रेम आहे का तुझं? प्रेमात पडलेस का तू? असेल तर सांगून टाक मम्मी पप्पांना. नाहीतर मग ते बोलतील तसं तरी कर. ताई, मम्मी पप्पांना ना बेस्ट समजतं आपली परिस्थिती काय आहे, आपण काय करायला पाहिजे. आणि ते जे ठरवतील ना ते चुकीचं नसेलच बघ. आपण विश्वास ठेवला पाहिजे त्यांच्यावर. पण तुझ्या डोक्यात दुसरं कोणी आहे का? बोल ना. अगं मग हो बोलायला काय प्रॉब्लेम आहे त्या मुलाला? मम्मी पप्पांना टेन्शन आणि त्यांना टेन्शन मध्ये बघून तुला उगाच त्रास होणार. कशाला पाहिजे हे सगळं? ताई, हो बोलून टाक ना त्या मुलाला. मम्मी पप्पा ना तुझ्या भल्याचाच विचार करतायत अगं. खरंच. ताईला काय झालंय कळत नाहीये. मम्मीचा राग राग बघवत नाहीये. स्वामी, तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा यातून प्लीज.